मोडींकडे वळूया। नाव न घेता आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरेंवर जोरदार निशाणा साधला। तटकरे प्रामाणिक राहिले नाहीत, पुढच्या वेळी खासदारकी लढवण्याचा इशारा थोरवे यांनी दिलेला आहे। सर्वपक्षीय नेत्यांसाठी मंत्री अदिती तटकरेंनी आयोजित केलेल्या छावा चित्रपटाच्या विशेष शोकडे शिवसेनेच्या आमदारांनी पाठ फिरवली। शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री आशिष जयस्वाल सोडल्यास इतर कुठलेही बडे नेते किंवा स्वतः एकनाथ शिंदेही तिथं उपस्थित राहिले नाहीत। भाजपचे आमदारांसोबत ठाकरेंच्या पक्षाचे आमदार या शोला आवर्जून उपस्थित होते। नीलम गोरे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। मवियाच्या वतीने हा प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। विधिमंडळ सचिवांकडे हा प्रस्ताव सोपवण्यात आलेला आहे। दापोली विधानसभा मतदारसंघातील उबाठाचे माजी आमदार संजय कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं कळतंय। शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि संजय कदम यांच्या मुंबईतील बैठकीत पक्षांतराची भूमिका ठरल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही जिल्हा संपर्क मंत्र्यांची नेमणूक केली आहे। सोलापूर जिल्हा संपर्क मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे जबाबदारी घेतली आहे। आगामी जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका निवडणुकीकडे अजित पवार स्वतः लक्ष देणार आहेत। सरकारनं अबू आझमींना अधिवेशनातून बाहेर काढण्याचं काम केलं। आता संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर लवकरात लवकर उखडून महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे अशी मागणी नवनीत राणा यांनी केली। नाशिकमध्ये वाढत्या उन्हामुळे अंडी व्यवसायावर परिणाम झालाय। परिणामी मागणी कमी झाली तर आवक वाढली। अंड्याच्या दरात त्यामुळे घसरण झाली। आगामी 2 ते 3 दिवसात दर आणखी कोसळण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे। केंद्र सरकारनं केदारनाथ आणि हेमकुंड साहिब रोपवे प्रोजेक्टला मंजुरी दिल्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। केदारनाथ आणि हेमकुंड साहिब रोपवे प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली असून एकूण 4081 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। आर्थिकदृष्ट्या सक्षम बँकांबाबत रिझर्व्ह बँकेनं निश्चित केलेल्या सगळ्या आर्थिक निकषांची पूर्तता केल्यानं इतिहासात प्रथमच रिझर्व्ह बँकेनं राज्य सहकारी बँकेला 500 कोटी रुपयांचे 10 वर्षाच्या दीर्घ मुदतीचे बॉन्ड्स वितरित करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे। राज्य बँकेला गेल्या 5 वर्षांपासून सतत उच्चांकी नफा होतो आहे। निवडणुकीचा जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो, त्यामुळे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जेव्हा प्रस्तावित करतील तेव्हापासून लाडक्या बहिणींना महिना 2100 रुपये म्हणजे 2100 रुपये दिले जातील अशी स्पष्टोक्ती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून सकाळी 7:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत भरवण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। वाढत्या उन्हामुळे दुपारपर्यंतची वेळ विद्यार्थ्यांकरता त्रासदायक असल्याचं दुपारची वेळ ही विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक असल्याचं शिक्षक संघाने म्हटलंय, म्हणून सकाळ करण्यात आली आहे। वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी राज्य सरकारनं सोलर फेन्सिंगसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। साखळी कुंपणासाठीही सरकार सकारात्मक आहे। त्या संदर्भात लवकरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे। सातारा जिल्ह्यात मार्च महिना सुरू झाल्यापासून पारा वाढत जातो। सातारा शहरात 37.5 अंशांपर्यंत नोंद झाल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढली आहे। दुसरीकडे किमान आणि कमाल तापमानात 20 अंशांचा फरक असल्याने पहाटे थंड हवेची झुळूकही आहे। आंध्र धरणातून पिंपरीसाठी दररोज 100 दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर असतानाही पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं धरणापासून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचं नियोजन केलंय। जलवाहिनी, जॅकवेल, पंप हाऊस, सबस्टेशन आदी कामांना मान्यता देण्याकरता महापालिकेनं पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव सादर केलाय। 9 मार्चला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चिंचवडमध्ये तोफ धडाडणार आहे।
मनसेचा 19वा वर्धापन दिन चिंचवडमध्ये पार पडणार आहे। या निमित्तानं राज ठाकरे चिंचवडमधून आपल्या मनसे सैनिकांना संबोधित करतील अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली। लाल कांद्याचे भाव घसरत असताना दुसरीकडे उन्हाळ कांद्याची आवक देखील वाढती आहे। मात्र उन्हाळ कांद्याला देखील अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचं चित्र आहे। लाल कांद्याला कमीत कमी 1700 रुपयांपासून ते 2350 रुपयांपर्यंत दर मिळतोय। घाटकोपर वासियांना या आठवड्यात दुसऱ्यांदा पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे। घाटकोपर इथल्या जलवाहिनीची बुधवारी मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाल्यामुळे आज तिच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे आज घाटकोपर पूर्व विभागातील पाणी पुरवठा सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 12 तास बंद राहणार आहे। रस्ते विकास झाल्यानंतर खोदकाम चर करायला तात्काळ प्रशासनानं मनाई करावी। त्याचप्रमाणे काँक्रिटीकरणासाठी नव्यानं रस्ते खोदकाम करू नये असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिलेत। राज्यातील वैद्यकीय शिक्षण संचालनालयाची अवस्था बिकट आहे। यातील गंभीर बाब म्हणजे तब्बल 5 वर्षांनंतर पूर्णवेळ वैद्यकीय शिक्षण संचालक नेमूनही त्यांना अधिकार मात्र कोणतेही दिले नसल्याचं समोर आलं। मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांना पहाटे किंचित गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावं लागतंय। किमान तापमानामध्ये घसरण झाली असली तरी सध्या कमाल तापमानाचा पारा चढाच आहे। एसटी आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेनं दिलाय। त्यामुळे येत्या होळी दरम्यान कर्मचाऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू झाल्यास बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एक महत्त्वाची बातमी बघूयात। ब्रेकिंग न्यूज आहे। मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप केल्याप्रकरणी मविया नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कारण मंत्री जयकुमार गोरे, उबाठाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांविरोधात हक्कभंग आणणार आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे हक्कभंगाचा प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा अधिवेशन काळात चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप गोरेंनी केलाय। तर जुनं प्रकरण दाखला म्हणून देऊन बदनामी केल्याचा ठपकाही गोरेंनी ठेवला आहे। आज दुपारी सभागृहामध्ये हक्कभंग प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। सीईटी कक्षामार्फत MBA आणि MCA या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी राबवण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली। या अभ्यासक्रमासाठी गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा विद्यार्थ्यांनी अधिक अर्ज केल्याचं निदर्शनास आलंय। जवळपास 1.5 लाखांहून अधिक अर्ज दाखल झालेले आहेत। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। अनेक वेळा हा आरोपी ज्येष्ठ महिलांना लुटण्याचं काम करत होता। या प्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। राज्यातील सगळ्या माध्यमांच्या आणि सगळ्या व्यवस्थापनांच्या शाळांतील 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांकरता घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी 2चं वेळापत्रक जाहीर झालंय। त्यानुसार विद्यार्थ्यांची 8 ते 25 एप्रिलपर्यंत परीक्षा होणार आहे। पण यावर पालकांनी विरोध केलाय। पुण्यात गेल्या महिन्यापासून जीबीएसचा उद्रेक झाला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून जीबीएसचा उद्रेक ओसरला असून गेल्या 4 दिवसात पुण्यात एकही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही। मागच्या आठवड्यात हिंगोली बाजारात समितीत हळदीची किंमत 11,105 रुपये प्रति क्विंटल इतकी होती। मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किमतीत घट झाली आहे। 21.29% इतकी घट झाली आहे।
बुलढाण्यातल्या लोणार परिसर पळसाच्या फुलांनी बहरला। पानगळीनंतर पळसाचं मनमोहक रूप सगळ्यांना आकर्षित करतंय। रंगपंचमी पूर्वीच या पळसानं नैसर्गिक रंगांची उधळण सुरू केली आहे, त्यामुळे लोणार परिसराचं निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलून गेलंय। माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या चुलत मेव्हण्यानं आत्महत्या केली आहे। अविनाश ओक असं त्याचं नाव असून पेणमध्ये धावत्या रेल्वेसमोर उडी घेत त्यानं आपलं आयुष्य संपवलं। ते अलिबागमधल्या GSM कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक होते। BMTC कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांवर सिडकोनं आता निर्णायक कार्यवाही सुरू केली आहे। पात्र कर्मचारी आणि त्यांच्या वारसांसाठी सिडकोनं 157 कोटींचं आर्थिक पॅकेज मॉडेल तयार केलंय। गेल्या 40 वर्षांपासून तब्बल 1600 कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत होते। ठाणे पालिकेच्या एकूण 103 शाळांमध्ये एकूण 23,894 विद्यार्थी शिकतायत। त्यात 64 मराठी, 23 उर्दू, 8 हिंदी, 1 गुजराती आणि 7 इंग्रजी या शाळा आहेत। PMPच्या ताफ्यात स्वमालकीच्या 200 बसेस। आर्थिक वर्षात PMPच्या ताफ्यात स्वमालकीच्या 200 नवीन CNG बसेस दाखल होणार आहेत, तर 400 CNG बसेस कंत्राटी तत्वावर दाखल होतील। सगळ्या बसस्थानकांवर ARPN कॅमेरे आणि CCTV यंत्रणा बसवण्यात येणार आहे। राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर बसवला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मुंबईत आपल्या विभागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाची माहिती नागरिकांना आता QR कोडवरून मिळणार आहे। तसंच विभागात रस्त्यांची कामं सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांकरता माहिती फलक प्रदर्शित करण्यात आलेले आहेत। OBC विद्यार्थ्यांसाठी राज्यात वर्षभरात 54 वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत, तर आणखी 18 वसतिगृह येत्या जून अखेरीस सुरू होतील, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली। शासनानं शिधापत्रिका धारकांना eKYC करणं बंधनकारक केलेलं आहे। या पार्श्वभूमीवर शासनानं मेरा eKYC ॲप हे कार्यरत केलेलं आहे। आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटात स्वतःचं आणि त्यांच्या कुटुंबाचं KYC पूर्ण करू शकतील। SRAची घरं हस्तांतरित करताना किंवा ताब्यात घेताना अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात। विशेषतः महिलांची फरफट होते। मात्र असे प्रकार घडू नयेत याकरता तसंच महिलांच्या हक्कांच्या रक्षणाकरता पात्र रहिवाशांना घराचा ताबा घेण्यापूर्वी जोडीदाराची नावं समाविष्ट करावी लागणार आहेत। SRAने तसा नियमच केलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील इसोली या गावातील ग्रामपंचायतीत गेल्या 4 ते 5 वर्षांपासून लाखोंचा भ्रष्टाचार करण्यात आला। इसोली ग्रामपंचायतीत बोगस पावती बुक छापून नकली करपट्टी आणि पाणीपट्टी आकारून लाखांची वसुली केली गेली। हा सगळा प्रकार न्यूज 18 लोकमतनं समोर आणलाय। यंदा मार्च महिन्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। यंदाच्या उन्हाळ्यात शहाळ्याच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांना घाम फुटतोय। 35 ते 40 रुपयांना मिळणाऱ्या शहाळ्यासाठी 70 रुपये मोजावे लागतायत। ऐन उन्हाळ्यामध्ये महागाईचे चटके सर्वसामान्यांना सोसावे लागणार आहेत। ठाणे जिल्ह्यात होळी दरम्यान लाकडांचं दहन करण्यास मनाई करण्यात आली आहे। रासायनिक रंगांचा वापर आणि पादचाऱ्यांवर पाण्याचे फुगे फेकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे। अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही असा खडा सवाल सरकारी वकिलांना हायकोर्टानं विचारला। या संदर्भातील पुढील सुनावणी 10 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। ठाणे सत्र न्यायालयानं दिलेल्या आदेशाला राज्य सरकारकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं असून पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्यावर सरकार ठाम आहे। गडचिरोली जिल्ह्यात माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या एका जवानासह माजी सभापतींच्या तसंच एकूण 5 हत्येत प्रमुख आरोपी असलेल्या 2 जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे। गडचिरोली पोलीस आणि CRPF यांचं संयुक्त अभियान सुरू असताना जंगलात 2 संशयित इसम सापडले।
त्यांची चौकशी केली असता ते दोघे जहाल माओवादी असल्याचं समोर आलं। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीत महाकाय मगरींचं दर्शन होतंय। जगबुडी नदीतून काढलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यावर महाकाय मगरींनी कब्जा केल्याचं दिसून आलं। पूर टाळण्याकरता जलसंपदा विभागाकडून जगबुडीचा गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, पण या महाकाय मगरींमुळे गाळ काढण्याच्या कामात व्यत्यय येतोय। ज्युनियरचे आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्याच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधलंय। बिबट्याची नसबंदी, बिबट्यापासून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना तसंच शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी शरद सोनवणे यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून केली आहे। करमाळा तालुक्यातील कुकडी कालव्याचं अस्तरीकरण निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार करमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे। त्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ याची दखल घेत कार्यकारी संचालक पुणे अतुल कपोले यांना निर्देश देऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पुणे बलात्कार प्रकरणाचा निषेध नोंदवला। अशा अमानवी घटनांना आळा बसला पाहिजे, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधवांनी दिली।